शुभविवाह या मालिकेच्या 10 जानेवारीच्या भागामध्ये पौर्णिमा लगेचच कॉल करते रागिणीला आणि ती सांगते, आई अहो काय केलं तुम्ही? मी आत्ता अपूर्वाला फोन केला होता. तिचा फोन चालू होता आणि त्यावेळेला आकाशभूमी तिला सांगत होते की त्यांनी तुम्हाला पाहिलंय आणि ते सांगत होते की रागिणी पटवर्धन जिवंत आहे. आम्ही तिला पाहिलंय. तुम्ही CCTV फुटेज बघा. यावरती रागिणी म्हणते, नाही नाही. त्यावरती पौर्णिमा म्हणते, अहो जर त्यांनी हे सगळं केलं ना तर ते निर्दोष सुटतील आणि तुम्ही गजाआड जाल, कळतंय का? यावरती आता रागिणी चिडते आणि ती सांगायला लागते, असं काहीही होणार नाही आहे. मी असं काहीही होऊ देणार नाही आहे. त्या आकाशभूमीला कोणत्याही परिस्थितीमध्ये मी सुटू देणार नाही, असं म्हणत ती खूपच चिडलेली आहे. इकडे भूमी आता पोलीस स्टेशनच्या बाकड्यावरती बसल्या बसल्या तिचा डोळा लागलाय. डोळा लागल्या लागल्या तिला आता स्वप्न पडलंय. स्वप्नामध्ये येऊन आता क्षितिजा सांगते, आई बाबा तुम्ही गुन्हेगार आहात. आई बाबा तुम्ही गुन्हेगार आहात. तुम्ही गुन्हा केलाय. तुम्ही गुन्हा केलाय असं म्हणत ती आता सांगते, तुम्ही वाईट आहात. जे अपूर्वा काकी बोलत होती तेच खरं होतं. हे सगळं सगळं विचार तिच्या ज्या वेळेला डोक्यात येत आहेत ती धाडकन उठते. आकाश म्हणतो, काय गं भूमी, तुझा डोळा लागला होता म्हणून मी तुला काही उठवलं नाही. त्यावर ती भूमी म्हणते, आकाश कसला डोळा? माझ्या स्वप्नामध्ये क्षितिजा आली. क्षितिजाला आपण फसवलंय रे. म्हणजे खरं तर ती मला सांगत होती की आई बाबा तुम्ही असे का वागलात असं विचारत होती. तुम्ही गुन्हेगार आहात, का असा गुन्हा केलात असं ती म्हणत होती मला. आकाश मला खूपच चिंता वाटते रे तिची. म्हणजे आता बघ ना, आपण इकडे आहोत, रागिणी पटवर्धन ही मोकळी आहे, आपण इकडे आहोत, पुन्हा त्याच सिच्युएशनवरती आपण येऊन अडकलेलो आहोत. म्हणजे आता ती आपल्यासोबत तर काय केलं आहे, तिने आपल्याला इकडे पाठवलं आहे. पण त्याचबरोबर ती आता आपल्या घराची वाताहत करू शकते, आपल्या घरच्यांना दुःख पोचवू शकते आणि ती काहीही करू शकते. मला खूप भीती वाटत आहे. आकाशला पण आता भीती वाटते की खरंच रागिणी पटवर्धन ही बाहेर आहे आणि आपण आत आहोत. हे किती महत्त्वाची गोष्ट आहे किंवा किती भयंकर गोष्ट आहे. आकाशला हे सगळं आठवते आणि तो विचार करतोय, नाही भूमी, आपल्याला लवकरात लवकर इथून बाहेर पडायलाच पाहिजे. आता आपले वकील येतील ना जामीन हे करायला, त्यावेळेला आपण त्यांना बलदेवला बोलायला सांगूया. बलदेवची भेट घडवून द्यायला सांगूया. आपले वकील पोहोचत असतील आणि ते आपल्या जामीनचे पेपर नक्की तयार करतील असं आता आकाश इकडे सांगतो आहे. पण भूमी आणि आकाश दोघंही खूप मोठ्या टेन्शनखाली आहेत आणि काय नाही केलं त्या गुन्ह्याची शिक्षा आपण भोगतोय हे त्यांना विचार सहनच होत नाही आहे आणि त्यांचा आता रागाचा पारा चढलेला आहे. भूमी सांगते, आकाश मला तर खरंच कळत नाही आहे की काय आपण करून गेलो आणि हे सगळं काय घडतंय ते. म्हणजे रागिणी पटवर्धन ही जेलच्या बाहेर आहे आणि ती आपल्याला नुकसान पोहोचवू शकते. आता हे दोघांकडे फक्त हे आहे वाट पाहणं, ते म्हणजे वकिलाची. वकील आल्यावर ती बलदेवची भेट घेऊन मग आता सगळं घडवणं. इकडे अथर्वला समजले की बलदेवला माहिती होतं की यांनी खून केलेला आहे, पण मला कुणीच काही सांगितलं नाही म्हणून तो खूप चिडलाय आणि मी पण या घरातच राहतो ना, मला सांगायला काय झालं होतं? म्हणजे बलदेव दादाला ते सांगू शकतात की त्यांनी खून केलाय, पण माझ्यासोबत त्यांनी शेअर नाही केलं. बलदेव म्हणतो, ऐक रे. यावरती आता इकडे मानसी सांगायला लागते, पण मला कळत नाहीये की हे तुम्हाला कधी सांगितलं, कधी हे तुम्हाला कळलं? यावरती अथर्व म्हणतो, ते महत्त्वाचंच नाही आहे. म्हणजे मी पण या घरातच राहतो ना, मग ह्या बलदेवला सगळं सांगितलं, मला सांगायची गरज नाही का वाटली त्यांना? म्हणजे ती ज्या बाईला त्यांनी मारलं ती तर माझी आई होती ना, मग असं असताना त्यांनी मला का नाही सांगितलं, का नाही बोलले ते मला, असं म्हणत अथर्व चिडचिड करतोय. त्याला बलदेव सांगतोय, हे बघ तू जरा शांत हो. कुणाला सांगितलं, कुणाला नाही सांगितलं यापेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे त्यांनी हे कोणत्या परिस्थितीत केलं. उगाचच आपण या गोष्टीचा आतताईपणा करण्यात काही अर्थ नाही आहे. मी काय सांगतोय ना ते ऐक. त्यांनी हे कोणत्या परिस्थितीमध्ये केलं ही गोष्ट जर का तू समजून घेतलीस ना तर कदाचित तुला आता गोष्टी समजतील. अथर्व म्हणतो, मला काहीही ऐकायचं नाही आहे. मला कुणाचं काही ऐकायचं नाही आहे. बस झालं. मी या सिच्युएशनमध्ये एवढं मात्र समजतो की हे सगळं जे काही झालंय ना माझ्या आईच्या सोबत झालंय ना, तर मला यांनी सांगायलाच हवं होतं. असं म्हणत अथर्व चिडलाय, खूप रागावलाय. त्यांनी आता माझ्या आईला मारलंय आणि सगळे पुरावे आहेत. याच्या पलीकडे मला काही ऐकायचं नाही. पौर्णिमा बाहेरून हे सगळं ऐकत आहे. तोपर्यंत त्याला आता बलदेव सांगतोय, अरे ऐक ना, मी काय सांगतोय ते ऐकतो तरी घे. त्यांनी हे कोणत्या परिस्थितीमध्ये केलं हे जर का तुला कळालं ना तर तुझासुद्धा राग निवळेल. तू फक्त माझं म्हणणं ऐकून घे. पण तो काही ऐकायला तयार नाही आहे, काहीही समजून घ्यायला तयार नाही आहे आणि त्याच्या रागाचा पारा फक्त चढलेला आहे. त्याला काहीही समजायचंच नाही आहे. बरं, हे सगळं चालू असताना मानसी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते, पण तो काही
काही शांत होत नाही आहे. बाद झालं. मला कोणाचंच काहीच ऐकायचं नाही आहे. हे सगळं अति झालंय, अति. असं म्हणत तो आता खूपच चिडलेला आहे. बलदेव त्याला शांत करतोय, पण तो निघून गेलाय. बलदेव निघून म्हणजे तो निघून गेल्यावरती मग आता इकडे तो सांगतो येतोय आणि म्हणतोय कसा, की तुम्ही त्या दिवशी दोघं जण जे काही बोलत होतात ना, मी आल्यावरती तुम्ही थांबलात, हे मी नोटीस केलं होतं. म्हणजे ज्यावेळेला बलदेव त्यांना सांगत असतो, की तुम्ही मला आधी का नाही सांगितलंत, की बॉडी इकडे पुरून ठेवलेत म्हणून. त्यावेळेला अथर्व तिकडे येतो आणि ते लोकं गप्प बसलेले असतात. अथर्व सांगतोय, मी त्याच वेळेला ओळखलं होतं, की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. पण तुम्ही जे लपवताय ते हे होतं, हे मात्र मला माहिती नव्हतं. बलदेव त्याला म्हणतोय, ऐक, त्याची परिस्थिती काय होती ती ऐक. त्यांनी मला सांगितलं नव्हतं. मी पण त्यांचं बोलणं असंच ऐकलं होतं. ऐकल्यावरती जेव्हा मी त्यांना कन्फर्म केलं, तेव्हा त्यांना सांगणं भाग पडलं. पण अथर्व खूपच रागावलाय. तो गेल्यावरती मानसी म्हणते, मला एक गोष्ट सांगा बलदेव दादा, अजूनही मला खरं वाटत नाहीये, की खरंच हे असं सगळं काही घडलंय का? म्हणजे आता म्हणजे हे सगळं जे काही चाललंय त्याच्यामध्ये आता आकाश दादा आणि भूमिताई या दोघांनीच हा खून केलाय का? यावरती बलदेव होकारार्थी मान हलवतो आणि हो मानसी, हे असंच आहे. तुम्हाला दोघांना टेन्शन येऊ नये म्हणून त्यांनी तुम्हाला दोघांना सांगितलं नसेल. तू उगाचच स्वतःला त्रास करून घेऊ नको. असं म्हटल्यावरती मानसी पूर्ण गळपटले. ज्या ताईवरती आपण इतका विश्वास ठेवला, खरंच तिने आज असं केलं असेल का? हा विचार करून करून मानसीला आता खूपच वाईट वाटते आणि तिला स्वतःला खूप त्रास होतोय. ती रडतीये बिचारी. तिला काय करावं कळत नाहीये आणि ढसाढसा रडते. हे सगळं आता पौर्णिमा ऐकते आणि पौर्णिमा विचार करते, बरं झालं. हे दोघं जण एकमेकांच्या विरोधात झालेत, ते बरं झालं. अथर्व आता विरोधात झालाय, त्यामुळे त्याला मॅनिप्युलेट करणं सोपं जाईल. इकडे अपूर्वा बसलेली आहे, जिथे आपलं जुनं घर आहे आणि त्याला आता बंद करण्यात आलेलं आहे. तिथे तिने आता तिच्या आई-वडिलांचे पिंड मांडलेले आहेत आणि ती सांगते, की मी तुम्हाला वचन दिलं होतं. तुम्हाला मी वचन दिलं होतं, की काहीही झालं तरीसुद्धा आकाशभूमी यांना अडकवणार आणि त्यानंतर मगच मी तुमचे पिंड घालणार आहे. मी माझं वचन पूर्ण केलंय. तुमच्या आत्म्यास शांती मिळायला पाहिजे, या कारणासाठी मी हे सगळं केलेलं आहे. असं आता ती हात जोडते आणि आता म्हणायला लागते. ती वरती पाहते आणि कावळे दिसतायत. कावळ्यांकडे आता ती हात जोडून उभी आहे. मी माझं वचन पूर्ण केलेलं आहे. मी तुम्हाला मुक्ती मिळालेली आहे. बाबा आणि तिच्या भावाला ती सांगत आहे. बरं, हे सगळं चालू असणार तिकडे ते वॉचमन आलेले आहेत, जे वॉचमन त्या दिवशी आकाश आणि भूमी यांना भेटले होते आणि ते म्हणतात, तू अपूर्वा ना, अपूर्वा दीक्षित ना? यावरती ती म्हणते, हो, तुम्ही कसे मला ओळखता? यावरती तो सांगायला लागतो, असं काय करताय मॅडम? अहो, तुम्ही इथे राहायचात ना आणि त्या दिवशी तुमचा म्हणजे इथे ना 2 माणसं आली होती आणि ती हे सगळं विचारत होती आणि त्यामुळे तुमच्याबद्दल ती विचारत असल्याकारणाने मला ते जास्त समजलं आणि मला जास्त हायलाईट झालं. असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे ती सांगायला लागते, काय, कोण कोण आलं होतं इथे? मला तुम्ही सांगाल का? यावरती लगेचच तो सांगायला लागतो, हो मॅडम, इथे एक गोरासा मुलगा होता. त्याला थोडीशी दाढी होती आणि त्याच्यासोबत त्याची साडी नेसलेली बायको होती. असं म्हटल्यावरती आता इकडे अपूर्वाच्या लक्षात आलेलं आहे, की इथे आकाश आणि भूमी हे दोघं जण आले होते. म्हणजे माझा माग काढत ते इथपर्यंत आले होते की काय? नाही, काहीतरी गडबड आहे. का असं करतील हे दोघं जण? ते माझा माग काढेपर्यंत का आले होते इथे? त्यांना काही कळायला मार्ग नाहीये आणि मग माझ्या आईला पण त्यांनीच किडनॅप केलंय का? काय नक्की घडलंय? त्याला आता विचार करून करून तिचं आता डोकं फिरायला लागलंय आणि ती विचार करते, म्हणजे माझ्या आईला किडनॅप करण्यामागे यांचाच हात आहे. तितक्यात ती कॉन्स्टेबलला सुद्धा बोलावून घेते. कॉन्स्टेबलला बोलवल्यावर ती सांगते, काय झालंय? अजून पत्ता लागला की नाही त्या बाईचा? तुम्हाला कधीपासून सांगितलंय, की त्या बाईला शोधून टाका. पण तुमचं काय चाललंय? तुम्ही आता त्या बाईला शोधण्यासाठी काहीच हे करायला मागत नाही आहात. यावरती तो माणूस म्हणजे कॉन्स्टेबल सांगायला लागतात, मॅडम, अहो, असं काय करताय? आम्ही आमच्या परीने 100% प्रयत्न करतोय. पण ना, ती रिक्षेचा CCTV फुटेजसुद्धा आम्ही काढला. जोपर्यंत काढता येईल तोपर्यंत काढला. पण त्याच्यापुढे त्या रिक्षेचा CCTV फुटेजसुद्धा नाही आहे. ती रिक्षा तिकडून गायब झालेली आहे. यावरती अपूर्वा म्हणते, काय सांगताय तुम्ही? हे बघा, ही असली कारणं मला द्यायची नाही आहेत. काहीही झालं ना तरी मला त्या रिक्षेचा माग काढायचाच आहे. लवकरात लवकर तुम्ही हे करायचं आहे. असं म्हटल्यावरती ते आता कॉन्स्टेबल सांगतो, मॅडम, अहो, असं काय करताय? आम्ही आमच्या परीने 100% प्रयत्न करतोय. पण तुम्हाला मी हे सांगायला आलोय, की आकाश आणि भूमी यांचे आता वकील येतील आणि ते त्यांच्यासाठी जामिनाचं हे करतील.
तर त्यांना भेटू द्यायचं आहे ना? यावरती ती म्हणते बिलकुल नाही, अजिबात भेटू द्यायचं नाही. यावरती तो म्हणतो पण मॅडम हा त्यांचा अधिकार आहे ना, उद्या ते म्हणतील ना की का नाही भेटून दिलं. यावरती ती सांगते हे बघा तुम्ही इतके वर्ष पोलिसांमध्ये काम करताय की नाही, मग तुम्हाला कुणाला भेटू द्यायचं कुणाला भेटू द्यायचं नाही हे चांगलंच माहिती असलं पाहिजे ना. तुम्ही तुमचं काम करा आणि पुढे काय होतंय ना ते मला कळवा, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना भेटू द्यायचं नाहीये ही गोष्ट मात्र आता खरी आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे तो म्हणतो ठीक आहे मॅडम, तुम्ही जे काही सांगाल ना ते करायला मी बिलकुल तयार आहे. असं म्हणत त्यांनी आता या दोघांना भेटू न देण्याचं कारण केलेलं आहे किंवा भेटू न देण्याचं त्यांनी आता हेच ठरवलेलं आहे. इकडे आकाश यांचं स्टेटमेंट लिहून घेण्यात येत आहे. ज्या वेळेला या दोघांचं स्टेटमेंट होतंय त्यावेळेला आता हे दोघं स्टेटमेंट देतच नाही आहेत प्रेक्षकांनो. स्टेटमेंट तो हवालदारच लिहून घेतोय. हवालदार ते स्टेटमेंट लिहून घेतोय आणि आकाश भूमी म्हणताय तुम्ही जे काही लिहून घेताय ना हे आम्हाला आमच्या वकिलांना दाखवलं पाहिजे. आमच्या वकिलांना दाखवल्यावरती मगच आम्ही त्याच्यावरती सह्या करू. यावरती तो म्हणतो हे बघा तुम्ही उगाचच काहीतरी हे करू नका. यावरती आकाश सांगायला लागतो असं कसं? जे काही स्टेटमेंट तुम्ही लिहून घेतलेलं आहेत ते स्टेटमेंट आम्ही पाहिल्याशिवाय आम्ही त्याच्यावरती सह्या कशा करणार किंवा आमच्या वकिलांनी ते पाहिल्याशिवाय आम्ही त्याच्यावरती सह्या करू शकत नाही आहोत. असं म्हणत तो आता हवालदाराला बोलतोय. पण हवालदार कुणाचंच काही ऐकून घ्यायला तयार नाहीये आणि हवालदार ऑलरेडी चिडलेला आहे. तुम्हाला किती वेळा सांगू मी हे असं होणार नाहीये म्हणून. असं म्हणत तो आता यांच्यावरती खूपच राग काढायला लागलेला आहे. बरं हे सगळं चालू असताना भूमी म्हणते आकाश हे काय चाललंय? हे असं का आपल्यासोबत वागतायत? म्हणजे आपण यांच्यासोबत कॉपरेट करतोय तर हे आपल्यालाच उलटं हे करतायत. यावरती तो हवालदार चिडतो आणि ओ मॅडम गुन्हेगारांनी जास्त आर्ग्युमेंट करायची नसते. तुम्ही जे केलेत ना तेच मी ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि तुम्हाला कुणालाही भेटू दिलं जाणार नाहीये. यावरती भूमी आणि आकाश यांना कळलंय की ह्यांनी आपलं काही ऐकणार नाही आहेत आणि आता हे आपल्याला आपल्याकडून जबरदस्ती स्टेटमेंट घेत आहेत. मग आता भूमी खूपच अस्वस्थ असते. ती पाण्याचा ग्लास तिकडून उचलते. ज्या वेळेला ती पाण्याचा ग्लास उचलते त्यावेळेला आता एक माजोर्डा इन्स्पेक्टर तिकडे येतो आणि तो आता तिच्या हातामधला म्हणजे तो ग्लास उडवून टाकतो आणि तो सांगतो काय करताय मोरे? म्हणजे खरं सांगायचं तर आता गुन्हेगारांच्या सोबत माणुसकी दाखवणं हे आता अजिबात हे नाही आहे. तुम्ही का यांच्यासोबत माणुसकी दाखवतात? माणुसकी दाखवण्याच्या लायकीची ही माणसं आहेत का? आणि आता हे बघा काही नाही आहे. यांचं स्टेटमेंट लिहून घ्या. यावरती आकाश म्हणतो असं काय करताय? अहो आम्हाला आमच्या वकिलांशी बोलायला पाहिजे आणि त्याशिवाय आम्ही याच्यावर सही करणार नाही. आणि त्यावरती आता इकडे तो सांगतोय तुम्ही जास्त शहाणपणा मला करताय का? घ्या स्टेटमेंट आहे सही करा. आकाश आणि भूमी यांना मुद्दाम ब्लॅकमेल केलं जाते पण ते दोघं जण सही करायला अजिबात तयार नाही आहेत. मग कॉन्स्टेबल चिडले तुला जास्त चरबी आले का? इन्स्पेक्टर पण चिडले. ते तर आकाश भूमी यांच्यावरती धावून धावून चोराचोरात चाललेले आहेत आणि ते म्हणतात तुला जास्त चरबी आली असेल ना तर आता लवकरात लवकर सही कर नाहीतर आता काही खरं नाही आहे. आकाश काही बोलत नाही आहे तर ते इन्स्पेक्टर त्याच्या अंगावरती ओरडतायत आणि त्याला सांगतायत तू जास्त मस्ती आली का तुला? आणि त्याला ते थोबाडीत देत आहेत. खाली पाडलंय त्यांनी त्याला आणि तुझ्या अंगामध्ये जास्त रग असेल ना तर बघ. आणि ते कॉन्स्टेबलला म्हणतायत ते बघ ह्यांना जरा दाखव जागा ह्यांची, अति झालंय ह्यांचं. आकाश म्हणतो तुम्ही असे आमच्यावरती जबरदस्ती करू शकत नाही आहात. लक्षात ठेवा हे आमच्यासोबत अशी जबरदस्ती करणं तुम्हाला खूप महागात पडणार आहे. यावरती तो कॉन्स्टेबल म्हणजे ते हवालदार पण खूप चिडतात आणि इकडे इन्स्पेक्टर पण खूप चिडतात. तू मला शहाणपणा शिकवणार असं म्हणत त्याला बेदम मारायला सुटलेत. भूमी त्याला थांबवायला चालले. भूमी थांबवते आहे तर ते आता भूमीच्या अंगावरती येतात. तुला जास्त मस्ती आली का? आणि त्यावेळेला ते आता भूमीला हाताला धरतात आणि भूमीला हात धरून तिला आता खेचायला लागतात आणि त्यानंतर भूमी आता बाजूला होतीये पण ते काही ऐकायला तयार नाही आहेत प्रेक्षकांनो. आणि आता तो कॉन्स्टेबल तिच्या अंगावरती चांगलाच धावून जातोय आणि त्यानंतर भूमीला तो मारायला लागतोय. जेव्हा तो भूमीला मारायला लागतोय मग मात्र आकाश आता तिकडे आलाय आणि त्या कॉन्स्टेबलचा हात धरलाय. मग त्यानंतर त्याने त्याच्यावरती केस टाकले की कॉन्स्टेबलच्या अंगावरती हात उगारला आणि त्याने आकाशला खूप मारलंय. तितक्यात आलेली आहे अपूर्वाला आकाश सांगायला लागतोय अपूर्वा अगं ऐक ना मी काय म्हणतोय ते. तो कॉन्स्टेबल आम्हाला उगाचच त्रास देत होता आणि म्हणून हे सगळं करायला लागलेलं आहे. बोल तू त्याच्याशी. यावरती अपूर्वा आता सांगायला लागते हे बघ मला काही बोलायचं नाहीये. तुमचं काय चाललंय ना हे मी चांगलं बघितलेलं आहे. असं म्हणत अपूर्वा त्याच्याच अंगावरती उलट आता ओरडत आहे. तर या सगळ्या प्रकरणामधून आकाश आणि भूमी कसे सुटणार? येणाऱ्या भागामध्ये सगळ्या गोष्टी कळणार.